सुधाकर कुऱ्हाडे सर यांचा परिचय देण्याकरिता मी पुनश्च एकदा ज्ञानेश्वरी हिला आमंत्रित करते. धन्यवाद मयुरी मॅम. प्राचार्य डॉक्टर सुधाकर कुऱ्हाडे यांना 27 वर्ष प्राणीशास्त्र विद्या अध्यापनाचा अनुभव आहे. तसेच ते संशोधक आणि PhD मार्गदर्शक आहेत. महाराष्ट्र शासनातर्फे मानद वन्यजीवन रक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये त्यांचे 70 संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत आणि 5 संशोधन प्रकल्प त्यांनी सादर केले आहेत आणि त्यांनी 5 संशोधन प्रकल्पात पूर्णत्वास नेले आहेत. तर त्यांच्या आजचं सादरीकरण याचा विषय आहे चित्रकला कोचिंग चित्रकला. सर्वांना नमस्कार. 38व्या पक्षमित्र संमेलनानिमित्त हे सादरीकरण सादर करत आहे. त्याचा विषय आहे बारडगाव चित्रकलाची चित्रकथा. बारडगाव चित्रकलाची चित्रकथा. आपल्याला माहित आहे पूर्वी चित्रकथेच्या माध्यमातून आपल्यासमोर अनेक प्रसंग, मग ते रामायण असेल, महाभारत असेल किंवा पौराणिक कथा असेल, ते सादर केलं जायचं आणि तो जो सादर करणारा होता त्याला आपण चित्रकथी, त्याचा आपण भरोसा चित्रकथी हा समाज उत्पन्न झाला. मला वाटतं आपण त्याच प्रकारामध्ये मोडतो, कारण आपण पक्ष्यांच्या सवयी काय, त्यांची वर्तणूक काय हे आपल्या छायाचित्रांमधून आपल्या इतर पक्षी बांधवांना नेहमी सांगत असतो. तर हे बारडगाव म्हणून कर्जत तालुका, जिल्हा अहिल्यानगर, पूर्वीचं अहमदनगर यातील एक छोटंसं विलेज आहे. त्या छोट्या खेडेगावामध्ये 3 वर्ष आम्ही जो अभ्यास केला त्याचे काही निष्कर्ष आम्हाला जे काढता आले आमची संसाधनं पाहून त्याचं सादरीकरण नीती आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की चित्रकला किंवा पेंटेड स्टॉक हा पूर्वी नियर थ्रेटन कॅटेगरीमध्ये होता आणि त्याची संख्या वाढते आहे असं लक्षात आल्यानंतर हा डिसेंबर 23 पासून हा लिस्ट कन्सर्न कॅटेगरीमध्ये IUCNने टाकलेला आहे. अतिशय देखणा आणि उंच असलेला हा पक्षी ज्या ज्या ठिकाणी समृद्ध पाणथळी आहेत, मोठ्या नद्या आहेत, त्यांच्या किनाऱ्यावर आपल्याला दिसून येतो. अगदी दिल्लीच्या झूमध्ये देखील, जे चिडियाघर म्हणतो दिल्लीचं, तिथे याची आपल्याला मोठी बिनवसाहत दिसून येते. या पक्ष्याचा दिवस जर आपण पाहिला तो आपल्याकडे आहेच, परंतु आशियामध्ये याचे सर्वात जास्त पॉप्युलेशन मिळते. त्यामुळं भारत, आपण या आशियाई खंडामध्ये राहतो, त्या भागामध्ये देखील आपल्याला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये याची संख्या किंवा त्याचं पॉप्युलेशन आपल्याला दिसून येतं. इथे काही त्याचे जुने रेकॉर्ड आहे 1790चं, त्याला व्हाईट हेडेड आयबिस म्हणून त्यावेळेस म्हणायचे, पण नंतर त्याचं नॉमेनक्लेचर बदललं, सगळ्याच गोष्टी बदलल्या आणि आता आपण त्याला पेंटेड स्टॉक चित्रकला असं म्हणतो. नेक्स्ट, हा मिक्टेरियाचा ल्युकोसेफेलस स्पेसिस आहे आणि त्याची जी आपल्याला रेट दाखवले आहे किंवा विस्तार जो आहे त्या ठिकाणी त्याची संख्या कमी होताना दिसून येते. असं असलं तरी IUCNने त्याची संख्या एकूण परिस्थिती पाहता वाढते आहे हे लक्षात घेऊन तो लिस्ट कन्सर्न स्पेसिस मध्ये टाकलेला आहे. नेक्स्ट,
उंची साधारणपणे 100 सेंटीमीटर, त्यामध्ये 24 सेंटीमीटरची भली मोठी काळसर चोच. त्या चोचीच्या आवाजाने तो आवाज करतो, आपण क्लॅटरिंग म्हणतो, आणि खडखड आवाज करून ते एकमेकांना साथ घालत असतात. त्याचे जे सेक्सेस आहेत ते एकसारखे दिसतात, नर आणि मादी. त्यामुळे त्यांचं नर कोणतं आणि मादी कोणती हे ओळखणं अवघड जातं. त्याचा नेस्टिंग सीझन ऑगस्ट जानेवारी आणि स्थानिक परिस्थितीनुसार बदलतो. महाराष्ट्रामध्ये हा हार्ड उन्हाळा म्हणजे मार्च एप्रिल जून इथपर्यंत त्याचा ब्रीडिंग सीझन किंवा विणीचा काळ दिसून येतो. नेक्स्ट, या पक्षासाठी जर खाद्य उपलब्ध असेल त्या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो. जर त्याचं खाद्य उपलब्ध नसेल तर त्या ठिकाणी तो आढळत नाही. त्यामुळे फूड अवेलेबिलिटी हा त्याच्या इकॉलॉजीमध्ये सर्वात महत्त्वाचा फॅक्टर असलेला दिसून येतो. आणि जर त्याचं खाद्य उपलब्ध नसेल तर तो त्या वर्षी वीण घालत नाही, हे देखील अभ्यासांनी सिद्ध झालेलं आहे. नेक्स्ट प्लीज. त्याचं जर आयुष्य पाहिलं तसं वाईल्डमध्ये पक्ष्यांचं आयुष्य सांगणे हे अवघड असतं. आपल्याकडे जे काही रेकॉर्ड असतात ते झूमधले असतात. कैरस झूमध्ये 10 वर्ष हा पेंटेस स्टॉक जगलेला आहे. ॲम्स्टरडॅममध्ये 28 वर्ष 7 महिने 17 दिवस हा पक्षी जगला आणि 1914 गेला. हा पक्षी आपल्याला खरं स्थलांतर दाखवत नाही, हा स्थानिक स्थलांतर करतो किंवा गरजेनुसार स्थलांतर करतो. त्यामुळं भारतभर ही एकच स्पेसिस मिक्टेस, त्याला ल्युकोसेफेलस ही स्पेसिस आपल्याला विस्तृत प्रमाणामध्ये दिसून येते. त्याचे जर आपण शत्रू पाहिले तर त्यामध्ये प्रामुख्याने आता सरांनी ज्याचा उल्लेख केला ते पेरिग्रन फाल्कन, शाही फाल्कन हे त्याचे अद्याप माहीत असलेले 2 प्रमुख शत्रू आहेत, कारण की त्याचे अंडी आणि पिलं खातात. नेक्स्ट, या चित्रपटाचा गौरव करण्यासाठी भारत शासनानं एक तिकीटही काढलेलं होतं 1976 साली. आणि बर्ड्स इन संस्कृत लिटरेचर हे KN दवे यांचं पुस्तक आहे, बनारसीदास मुद्गल प्रकाशन यांनी काढलेलं. त्यामध्ये यावरचा एक पूर्ण चॅप्टर हा पेंटेस स्टॉक किंवा स्टॉक या विषयाला वाहिलेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट, ज्या ठिकाणी हे स्टॉक पक्षी किंवा कर्कोचे वीण करतात त्याला आपण वीण वसाहतमध्ये म्हणतो आणि इंग्रजीमध्ये त्याला आपण हेरॉनरी असं म्हणतो. मग हे कोणकोणते पक्षी आहेत? त्यामध्ये पेंटेस स्टॉक जो सर्वत्र दिसतो, एशियन ओपन बिल सर्वत्र दिसतो, लेसर ॲडजस्टंट आहे तो आपल्याकडे दिसत नाही, ग्रेटर ॲडजस्टंट आहे, हे दोन्ही आसाममध्ये दिसतात आपल्याला. तिकडे याच्या मोठमोठे ब्रीडिंग कॉलनी आहेत. परंतु महाराष्ट्र खूप महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये सरळ नाही या मोठमोठ्या प्युअर हेरॉनरीज किंवा समृद्ध अशा वीण वसाहती दिसून येतात. नेक्स्ट प्लीज. हा आम्ही ज्या ठिकाणी अभ्यास केला त्या ठिकाणचा नकाशा आहे. भारत, महाराष्ट्र, अहिल्यानगर जिल्हा, पूर्वीचा अहमदनगर जिल्हा, आणि जो स्पॉट दाखवला आहे ते आहे बारडगाव सुद्रिक हे छोटंसं गाव. नेक्स्ट, तुम्ही तिथे पाहू शकता की बारडगाव सुद्रिक हे उजनी जलाशयापासून जवळ आहे आणि भीमा नदीचे काही उपनद्या किंवा ओढे हे अगदी त्या गावाच्या जवळून वाहतात. त्याचा काय फायदा होतो ते आपण पुढे बघू. नेक्स्ट, हे छोटंसं गाव ज्या गावामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. नेक्स्ट, इथे या गुगल मॅपमध्ये जी पिवळ्या रंगामध्ये दाखवले त्या सर्व झाडांवर या पक्ष्यांची घरटी होती आणि साधारणपणे 110 घरटी आम्ही मोजली आणि त्या घरट्यांचा अभ्यास आम्हाला करता आला. त्यामध्ये काही वडाची झाडं होती, काही चिंचेची होती, काही अगदी मानवी वस्तीमध्ये आणि काही बाजारतळावर होती, काही शाळेची शेजारी होती. नेक्स्ट, जी आपल्याला येथील सर्वात मोठी पेंटेस स्टॉकची वीण वसाहत दिसून येते आणि त्याच्या सगळ्या वरच्या कॅनोपीमध्ये हे सगळे पक्षी आपल्याला बसलेले दिसून. माझ्या घरी मोरकुंचीची वसाहत आहे, म्हणजे वसाहत गावातून जाणारा रस्ता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला जी झाडं होती त्या झाडांवर यांची अक्षरशः शेकडो घरटी होती.
त्याचा अभ्यास करताना इथे वागसर आहेत, आमचे मित्र स्वामी आहेत, देवचक्की आणि कुलकर्णी नाईक. आम्ही हा जो अभ्यास केला ते करत असताना झाडाचा बुंदा किती रुंद होता, त्याची उंची किती होती, घरटं किती उंचीवर बांधलं, कोणत्या डायरेक्शनमध्ये बांधलं, या सर्व गोष्टींच्या नोंदी केल्या. अगोदर सरांनी सांगितल्याप्रमाणे ते प्लॅटफॉर्मनेच करतात, त्यामुळं अतिशय विस्तृत असं घरटं असतं आणि ते त्या झाडाच्या कॅनॉपीवर असतं, आतमध्ये घरटं नसतं, कारण त्याला पक्षाला सहज त्या घरट्यामध्ये जाता यायला हवं, त्या पिल्लांची देखभाल करता यायला हवी. तर या सगळे वेगवेगळे पॅरामीटर घेऊन हा अभ्यास केलेला आहे. नेक्स्ट, या हिरवनरीचं नेमकं चित्रपालांच्या आयुष्यामध्ये काय महत्त्व असतं हे इथे आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यामुळं त्यांचं जीवनशैली, त्यांचं जीवनचक्र हे अबाधित तर राहतंच, परंतु त्यांच्या पिलांचं संगोपन, त्यांची वाढ ही त्या हिरवनरीमध्ये केली जाते. आणि एकदा पिलं उडण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आली, त्यांच्या पंखात बळ आलं की ते हिरवनरीमध्ये उडून जातात आणि नंतर हे पक्षी परत आपल्या घरट्याकडे फिरकत नाही, न पिलं फिरकतात न त्यांचे आईवडील. त्याच्यात पुढच्या सीझनमध्ये येतात, घरट्याची डागडुजी करतात आणि परत त्या घरट्यामध्ये नव्याने संसार काढतात. नेक्स्ट, यामध्ये जिल्हा आहे बारडगाव सुद्रीक, तालुका कर्जत जिल्हा. त्यावेळेस अहमदनगर होता, आता तो आता अहिल्यानगर झाला. आणि याच्या पहिल्यांदा मी काल सांगितलं की सुब्रमण्यम सरांनी भारतातील हिरवनरीवर खूप मोठा आणि छान पेपर जर्नल ऑफ बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटीमध्ये केलेला आहे. पण दुर्दैवाने त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या कोणत्याही चित्रपालाच्या बिनवसती नोंद नव्हती. तो पेपर मी आणि माझे विद्यार्थी तांबे नावाची यांनी सर्वप्रथम 2007 साली प्रकाशित केला. नंतर डॉक्टर पांडे यांनी इंदापूरच्या बिनवसतीबद्दल आणि भादलवाडी उजनीच्या बाजूला जे गाव आहे त्याबद्दलचे 2 संशोधन निबंध याविषयी प्रकाशित केलेले आहे. नेक्स्ट प्लीज. हे सांगितलं की पेंटर स्टॉकमध्ये आपल्याला 2 फेजेस मिळतात. कोणत्या? एक आहे ब्रीडिंग फेज आणि नॉन ब्रीडिंग फेज. उर्फी नावाचे जे दिल्ली विद्यापीठामध्ये प्रोफेसर आहे त्यांचं खूप मोठं काम चित्रपालावर आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी चित्रपालाच्या विविध पॅरामीटर्सवर PhD केलेली आहे. तर हे दोन्ही फॉर्म आपल्याला महाराष्ट्रामध्ये, अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि अहमदनगरमध्ये दिसून येतात. आणि त्यांनी जसं सांगितलेलं आहे त्यामध्ये की फूड अवेलेबिलिटी आणि ब्रीडिंग टाईम आणि फूड अवेलेबिलिटी इज द लिमिटिंग फॅक्टर फॉर द ब्रीडिंग ऑफ पेंटर स्टॉक. हे अक्षरशः खरं आहे. त्याचा प्रत्यंतर या हिरवनरीचा अभ्यास करताना आम्हाला वेळोवेळी जाणवलं. नेक्स्ट, चित्रपलामुळं त्या गावची इकॉनॉमी कसं बदलते. जसं आपल्याला कोकरे बेल्लूरला स्पॉटबिल पेलिकन येतात आणि ते पाहण्यासाठी खूप पर्यटक इथे जातात, परदेशी पर्यटक इथे येतात आणि कोकरे बेल्लूरची सगळी इकॉनॉमी, छोटंसं गाव आहे ते खेडेगाव आहे, त्या एका पक्षाने बदलून लावली. असं काहीसं आमचं या ठिकाणी करावं असं डोक्यात होतं आणि सुरुवातीला 2-4 वर्ष त्याला रिस्पॉन्सही चांगला मिळाला. तिथे अनेक फोटोग्राफर तिथे यायचे आणि मोबाईलमध्ये फोटो काढायचे. घराच्या गच्चीवरून आय लेवल हा पक्षी आपल्याला पिलांना भरवताना दिसून यायचा. त्यामुळे स्थानिकांना रोजगार, चहा पाणी, नाश्ता, जेवण या गोष्टी तिथे होत होत्या. नेक्स्ट, जे आम्ही त्याला त्यावेळेस थोडे प्रसिद्धी देऊन तिथल्या लोकांना कसं हातभार लावता येईल याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला होता. नेक्स्ट, इथे आपल्याला इथे बोललो की नॉर्थ इंडियामध्ये पावसाळा झाल्यानंतर हा पक्षी बिनवसाहत करतो आणि खाली आपल्याकडे आणि दक्षिणेकडे मात्र कडक उन्हाळ्यामध्ये याचं ब्रीडिंग नसतं. त्यामुळं आम्ही अगदी भर उन्हामध्ये एप्रिल मेच्या या पक्ष्याचं निरीक्षण करण्यासाठी, फोटोग्राफी करण्यासाठी जावं लागायचं. आणि आपण जशी स्वतःची काळजी घेतो कडक उन्हामध्ये, तसाच हा पक्षी त्याची पिलांची देखील काळजी घेताना आम्हाला दिसलं. ते आपण पुढे पाहणार आहोत. नेक्स्ट, आपल्या उन्हाळा सुरू होण्याच्या अगोदर हे पक्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आपल्या घरट्याकडे परततात, त्याची डागडुजी करतात, त्याला हिरवा पाला वगैरे लावतात आणि नंतर
मीटिंग झाल्यानंतर अंडी घालतात आणि नंतर त्यांचं पुढचं जीवनचक्र सुरू होतं. या चित्रपालांचा नर तो देखील स्वतःची टेरिटरी मार्क करण्यासाठी त्या झाडांवर गिरट्या घालत असतो. असे अनेक चित्रपाला सकाळच्या वेळेस त्या मोठ्या वृक्षाभोवती त्याच्यावर आकाशामध्ये गिरट्या घालताना पण दिसून येतात. जर आपल्या चित्रपालात एखाद्या ठिकाणी वर गिरट्या घालताना दिसून आले तर ओळखायचं की इथे जवळपास कुठेतरी त्यांची मोठी बिनवसाहत आहे. नेक्स्ट प्लीज. घरटं बांधण्यासाठी हा वाळलेल्या काड्या, काटक्या, लिंबाची पानं, लिंबाच्या फांद्या, डहाळ्या, चिंचेच्या डहाळ्या हे घेऊन जातो आणि स्वतःचं मोठं प्लॅटफॉर्मसारखं ज्याला आपण टालगं म्हणतो खेड्यामध्ये कोंबड्यांचं टालं असतं तसं मोठं घर प्लॅटफॉर्मसारखं तयार करतो. नेक्स्ट. हे असं त्याचं भलं मोठं घरटं असतं. इथे आपल्याला नर आणि मादी एकत्र उभे राहिले दिसून येतात. त्यांच्या पायावर त्यांची अंडी आहेत. नेक्स्ट. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे चित्रपालात हा पक्षी झाडाच्या आउटर कॅनोपीमध्ये घर करतो. त्याला आतल्या कॅनोपीमध्ये घर करणं शक्य होत नाही कारण त्याच्या पंखाचा विस्तार तो या गोष्टी खूप अधिक लांबीची असल्यामुळे त्याला आतमध्ये जाऊन घर करणं किंवा आतमध्ये पिलं तयार झाल्यानंतर त्या पिलांपर्यंत जाऊन खाऊ घालणं हे शक्य होत नाही. त्यामुळे त्याचं घरटं असं उघड्यावर असतं आणि ते सहज आपल्याला दिसतं. जी मंडळी सिद्धटेकला गेली असतील, अष्टविनायक म्हटलं सिद्धटेक आहे, त्याच्या दारातच जे वडाचं झाड आहे त्याच्यावर कॉर्मोरंट, ओपन ग्रिल स्टॉर्क आणि पेंटेड स्टॉर्क यांची घरं आहे. आत्ता मध्यंतरी प्रस्ताव आला होता ते अहमदनगर जिल्ह्यात असल्यामुळं कलेक्टरकडे त्या रस्ता रुंद करायचा आणि त्या कमिटीमध्ये मी होतो. आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही रस्ता काही करा, खालच्या टपऱ्या काढा, दुकानदार काढा, फक्त त्या झाडांना हात लावू नका. आणि ती झाडं आजही आपल्याला तिथे अबाधित दिसतात. नेक्स्ट. हे पहा इथे वाळलेल्या झाडावर त्याची घरटं दिसतं. आता हे झाड का वाळली होती अनेक वर्ष अगदी निष्क्रिय होतं, परंतु यांची विष्ठा जी आहे ती केमिकल युक्त असते. त्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस यासारखे अनेक घातक पदार्थ असतात. आपल्याला माहिती पुण्यामध्ये नाईट दररोजची हेरवणारी खूप त्रासदायक झाली होती. त्यामुळे तिथे लोकांनी मोठं आंदोलन केलं होतं. पण पाराडगावच्या लोकांनी हे बाजार तळावरचा फोटो आहे, खाली बाजार भरायचा, त्याच्यावर अशी मोठी घरटी होती. त्यांनी काही आंदोलन केलं नाही. काल ओघामध्ये त्या फांद्या त्यांच्या विष्ठेमुळं जळाल्या आणि ते संपूर्ण झाड नष्ट झालं. नेक्स्ट. ठीक आपल्याला दिसतो मानवी वसाहतीच्या अतिशय जवळ राहणारा पक्षी आहे. खाली या शेतकऱ्याची मोठी वस्ती होती त्याचाही फोटो आहे. खाली त्याची गुरंढोरं पाणी पित आहेत आणि वरती त्याची बिनवसत आहे. त्याच्या खाली पडवीमध्ये बसून आम्ही छानपैकी दुपारी डबे खायचो, आराम करायचो. परत पक्षी निरीक्षण करून आम्हाला सायंकाळी अहिल्यानगरला परता यायचं. नेक्स्ट. नेक्स्ट. हे सर्व यांची यादी दिलेली आहे कोणकोणत्या झाडावर आपण किती किती घरटी पाहिली आणि अशी साधारण 87 घरटी या परिसरामध्ये आपल्याला दिसून आलेली आहेत. नेक्स्ट. नेक्स्ट. या साहित्याने त्याची उंची किती आहे हे आपल्याला मोजता यायचं. घरट्याची उंची, झाडाची उंची तेही त्यामध्ये दिलेलं आहे सर्व गोष्टी. नेक्स्ट. उन्हामध्ये आपल्या पिलांचं घरट्याचं रक्षण करण्यासाठी तो असं पंख पसरून बसतो. म्हणजे आपले जॅकेट असं पसरवायचं, त्याची सावली त्याच्यावर धरायची. त्या पोझिशनला शास्त्रीय भाषेमध्ये डेल्टा पोज असं म्हणतात. त्यामुळे ही खूप पिक्युलर पोज आहे त्याची. असे पोजमध्ये दिसलं की ओळख्याचं खाली अंडी किंवा पिलं आहे. नेक्स्ट. ही त्याची खाली पडलेली अंडी वर जाऊन त्याच्या अंड्यांचा फोटो घेणं पाहणं शक्य नव्हतं. पण जी उगवणूक झालेली अंडी होती तो ती खाली टाकून देतो. नेक्स्ट. नेक्स्ट. त्याचं मुख्य खाद्य आहे तिलापिया किंवा चिलापी जे म्हणतो. मी तुम्हाला सांगितलं की उजनी
धरण सोलापूरच्या मंडळींना माहिती आहे, हे तिलापी किंवा चिलापीसाठी प्रसिद्ध आहे. तिथे तिलापीची संख्या एवढी वाढली की जे एंडेमिक स्पेसिस होते तिथल्या प्रॉपर त्या आउटनंबर झाल्या आणि यांची संख्या जास्त वाढली. त्याचं आपल्याला हे बोलकं उदाहरण आहे की हे पक्षी छोटे छोटे चिलापी आणून त्यांच्या पक्ष्यांना खाऊ घालतात. त्यातनं अनेक चिलापी किंवा त्याचं फूड हे खाली पडतं. नेक्स्ट प्लीज. तिथे आपल्याला इथे सगळे फूड खाली पडलेले दिसतं आणि वरती त्याची पिलं आहेत आणि त्याने डेल्टा पोजमध्ये त्यांच्यावर सावली घेतलेली दिसून येतात. नाही, दुसऱ्या केसचं मजेशीर बिहेवियर आहे. ज्यावेळेस कडक उन्हाळा असतो त्यावेळेस हे पक्षी जवळच्या जलाशयावर जातात, चोचीमध्ये पाणी आणतात आणि पिलांच्या अंगावर त्यांना थंड करण्यासाठी टाकतात. नेक्स्ट, त्याचं पुढे फोटो आहे हे पण इथे आपल्याला दिसतं. हा चोचीमध्ये पाणी आणलं त्याने आणि तो पिलांना पाणी नाही पाजत, तो पिलांच्या अंगावर उष्णतेपासून त्यांचा बचाव व्हावा त्यामुळे त्यांना तो कूलिंग इफेक्ट देतो आहे. नेक्स्ट, ही डेल्टा पोज मी अगोदर त्याबद्दल बोललो. आम्हाला त्याची क्लच नाही एक्झॅक्टली मोजता आली नाही, पण तुर्की सरांच्या नुसार 2 ते 3 अंडी प्रत्येक घरट्यामध्ये दिसून येतात आणि इन्क्युबेशन पिरियड 28 ते 30 दिवसांचा आहे. नेक्स्ट, तिथे फुटलेली अंडी तिथे आम्हाला ती मिळून आली की त्यांची साईज पण दिसते आपल्याला. नेक्स्ट, हे त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. 24 तास, 1 ते 2 आठवडे हे, पण हे सर्व आपल्याला तिथे पाहता येतं बारडगावला. नेक्स्ट, हा जवळच्याच तलावांवर जाऊन पाणी आणि मासे आणतो. तो काय उजवी तलावावर जात नाही, तो थोडा लांब आहे, पण जवळच त्याचे जे आहे तिथे तो येतो. नेक्स्ट, त्याची चोच त्या कामासाठी खूप उपयोग पडते. नेक्स्ट, तो असं त्याला पाणी घेऊन जातो चोचीमध्ये आणि पिलांच्या अंगावर टाकताना आपल्याला दिसतो. नेक्स्ट, त्यांना धोके काय आहे? स्ट्रे डॉग्स पण ते वर जाऊ शकत नाही, खाली पडलेले मासे आणि अंडी खातात. नेक्स्ट, हे घरट्याच्या वर गिरट्या मारताना दिसतात. नेक्स्ट, ही त्याची पिलं आणि आई किंवा बाबा त्यांच्यावर सावली धरून बसलेले आपल्या इथे दिसून येत आहेत. नेक्स्ट, हा त्यांचा बाजार होता आणि वरती त्यांचे वसाहत आहे, विन वसाहत. नेक्स्ट, धोके कोणते? आपण पाहिलं की त्याला तसं कुत्र्यांचं वगैरे धोका नाही. पेडिग्रीन फाल्कन आणि इतर दुसरं फाल्कन त्यांचंच आहे, पण रोड एक्सपान्शन आणि अर्बनायझेशन हे खूप मोठे धोके त्यांना आहेत. नेक्स्ट, उजनी जलाशयात पक्ष्यांची शिकार होते याची डॉक्टर कुंभार साहेबांनी खूप मोठी बातमी दिली होती. त्यामध्ये पेंटर स्टॉक देखील होते. नेक्स्ट, लोक आता तिथले काही याला झाडं जाळून टाकतात खोडच आणि त्यामुळं ते खोड कोलॅप्स होतं, झाड कोलॅप्स होतं आणि त्यांची विन वसाहत धोक्यात येते. हा तिथलाच फोटो आहे. नेक्स्ट, हे पण नंतर हे कोलॅप्स झालेलं झाड आहे. नेक्स्ट, रोड एक्सपान्शनसाठी त्या रोडला अनेक झाडांची कत्तल केली. आम्ही त्यांना सांगितलं होतं त्याची उपाययोजना म्हणून. नेक्स्ट, आम्ही तिथे एक समिती देखील स्थापन केली होती काही वर्षांपूर्वी. 4-5 वर्ष या समितीने काम केलं, परंतु नंतर झाडं तुटली, समिती बरखास्त झाली, तिथले RFO बदलले, अनेक गोष्टी घडल्या, त्यामुळे ती समिती आज तिथे कार्यरत नाही. नेक्स्ट, त्या कमिटीमध्ये आम्ही सर्वांना त्यांचं सांगितलं होतं, लोकांचा सहभाग चांगला होता. नेक्स्ट, लोक सहभाग होता. हे लोक मग त्यांना खाली पडले तर प्यायला पाणी वगैरे ठेवायचे आणि फॉरेस्टकडे सुपूर्द करायची मंडळी. नेक्स्ट, हे घरट्याला मटेरियल घेऊन येतो. नेक्स्ट, या सर्व कामामध्ये माझे इथे आलेले जे सहकारी आहेत ते काही माझ्या सोबत असतात, त्यांना मी मैत्री ग्रुप म्हणतो. त्या सर्वांचं मी आभार मानतो. आपल्या सर्वांचंही आभार. धन्यवाद.